श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानदेवाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग. ह्या अध्यायाची सुरुवात करताना ज्याप्रमाणे प्रथम अर्थ आणि नंतर ओवी असंच वाचन पुढे मी करत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्यावर विस्मित होऊन म्हणाले, अर्जुना, तुला माझ्या पूर्वीच्या बोलण्यातील मतितार्थ गूढ असल्याने तुला थेट कळला नाही. तुला बुद्धियोग सांगत असताना सहजपणे स्पष्टीकरण करण्याच्या भरात सांख्यांना मान्य अशा ज्ञानयोगाची व्यवस्था स्पष्ट केली. हा प्रसंगानुसार होणाऱ्या प्रतिपादनाचा उद्देश तुझ्या लक्षात आला नाही म्हणून तू माझ्यावर व्यर्थ रागवलास. तेव्हा आता नीट समजून घे की या दोन्ही संप्रदायाचा विचार मीच सांगितला आहे. हे वीरश्रेष्ठा अर्जुना, हे दोन्ही संप्रदाय अनादी काळापासून माझ्यापासून प्रकट झाले आहेत. यातील एका मार्गाचे ज्ञानयोग आहे, त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात. त्यामुळे आत्मसाक्षात्कार झाल्याबरोबर आत्मरूपता प्राप्त होते. दुसऱ्या मार्गाला कर्मयोग म्हणतात. या मार्गामध्ये साधक लोक सिद्धी असिद्धींच्या ठाई समत्व ठेवून निष्णांत होऊन योग्य वेळी मोक्षप्राप्तीला जातात. हे मार्ग बाहेरून दोन आहेत असे दिसले तरी परिणामी ते तेथे एकत्र मिसळतात. ज्याप्रमाणे शिजवून तयार झालेले अन्न आणि शिजायला घातलेले अन्न यामध्ये केवळ काही काळाचा विलंब असतो. दोन्हीची क्षुधातृप्ती हेच ध्येय असते. पूर्वेकडून अथवा पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या भिन्न वाटतात, परंतु समुद्राला मिळाल्यानंतर एकरूप होतात. त्याप्रमाणे ज्ञानयोगी समंत आणि कर्मयोगी समंत दोन्ही संप्रदाय एकाच परमार्थ साधनाचे आहेत, परंतु उपासना किंवा अनुष्ठान अधिकारपरत्वे वेगवेगळी आहेत. पहा, पक्षी मनात आले की चटकन उडतो आणि फळाला विलगतो. त्या पद्धतीने माणसाला साधेल काय? तो हळूहळू फांद्यांवर पाय ठेवीत निश्चयाच्या बळावर मार्ग काढीत थोड्या कालावधीनंतर फळापर्यंत जाऊन पोहोचतो. त्याप्रमाणे पक्षाच्या पद्धतीप्रमाणे ज्ञानयोगी शीघ्रगतीने तात्काळ मोक्ष प्राप्त करून घेतात, परंतु कर्मयोगी कर्मयोगाच्या आधाराने उचित आचार निष्काम कर्माच्या सहाय्याने ज्ञानोत्तर काळी मोक्षाला प्राप्त होतात. या बोला अच्युतू म्हणतसे विस्मितू, अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रावो. हे बुद्धियोगी सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. तो उद्देशू तू नेणीसची म्हणून क्षोभलासी वायाची, तरी आता जाणम्याची. उक्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा, ये लोकी या दोन्ही निष्ठा. मदची पासून प्रकटा अनाधी सिद्धा. ऐकू ज्ञान योगू म्हणजे जो सांख्यी अनुष्ठिजे. जेथे वोखळी सवे पाविजे तद्रुपता. एक कर्म योगू जाण तेथे साधक जन निपुण. होऊनिया निर्वाण पाविती वेळे. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी. जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. का पूर्वापर सरिता भिन्ना दिसती पाहता. पण सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. तैसी दोन्ही ये मते सुचिती एक कारणाते. परी उपासती ते योग्यते आधीनसे. देखे उत्पलवना सरिता पक्षी फळासी झोंबे जैसा. सांगे नरुकेवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुकेनी. एकवेळी मार्गाचेनी बळे निश्चित टाकी. तैसे देखपा विहंगम मते अधिष्ठूनी ज्ञानाते. सांख्य सद्य मोक्षाते आकळिती. येर योगिये कर्माधरे विहितेची निजाचारे. पूर्णता अवसरे पाविते होती. कर्माचा आरंभ उचित कर्म केल्या वाचून सिद्धपुरुषाप्रमाणे कर्म सोडून देईन
असं म्हणणाऱ्याला निष्कर्म निश्चित होता येणार नाही. अधिकार परत्वे आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म टाकल्याने नैष्कर्म्य अवस्था प्राप्त झाली असे म्हणणे मूर्खतापूर्वक व्यर्थ आहे. पुराच्या संकटामुळे नदीच्या पैलतीरी जाणे आवश्यक असताना नावेचा त्याग करणे शहाणपणाचे लक्षण आहे काय? किंवा भूक लागली असताना स्वयंपाक का करू नये? किंवा तयार असलेल्या अन्नाचे सेवन हा एक मार्ग असताना ते का करू नये? जोपर्यंत इच्छा वासना नष्ट झाली नाही तोपर्यंत कर्मे करावीच लागतात असे समज. परंतु आत्मतृप्ती झाली की कर्म आपोआप बंद पडते. म्हणून हे अर्जुना, ज्यांच्या नैष्कर्म्य पदाची प्राप्ती करून घेण्याची आस्था आहे त्यांची उचित अशा स्वधर्माचे विहित कर्मत्यागता कामा नये. आणि आपण इच्छेनुसार स्वीकारलेले कर्म विहित कर्म होऊन सिद्धीस जाते. किंवा कर्माचा त्याग केला म्हणजे कर्मसन्यास होतो असे आहे का? असे बोलणे अर्थहीन अप्रमाण आहे. पाहिजे तर या गोष्टींची नीट उकल करून पहा. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की कर्माचा त्याग केल्याने कर्माचा त्याग होत नाही हे निसंशय आहे. वाचोनी कर्मारंभ उचित न करिताची सिद्धवत कर्मही ना निश्चित होई जेना का प्राप्त कर्म सांडीजे एतुलेनी नैष्कर्म्या होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे सांगे पैल तिरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ती तजावे घडे केवी ना तरी तृप्ती इच्छीजे तरी कैसेनी पाकुन कीजे की सिद्धू ही न सेविजे केवी सांगे जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीचा ठाई कुठे सहजै म्हणून आईके पार्था आणि आपुला लिया जया नैष्कर्मपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज नो हे आणि आपुला लिया चाडे आपा दिले हे मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी देखोनी पाहिजे परित्यजिता कर्म न त्यजे निर्भ्रांतमनी. जोपर्यंत जीवाला प्राकृत शरीराचा आधार आहे तोपर्यंत कर्माचा स्वीकार अथवा त्याग करतो म्हणणे मूर्खता आहे. क्रियाशील असणे हे स्वाभाविक प्रकृती कार्य 3 गुणांच्या अंकित असते. दुसरे असे की जेवढे शास्त्रविहित कर्म आहे ते परमार्थाला अडथळा होतो म्हणून टाकून दिले तरी इंद्रियांचे स्वाभाविक धर्म नष्ट झाले आहेत का? कान ऐकण्याचे नाकारतील का? पाहण्याची दृष्टी बंद होईल का? किंवा नाकाने सुगंध घेता येत नाही असे झाले आहे काय? धर्मद्वेषाने आपण शास्त्रविरहित कर्माचा त्याग केला या मनाच्या आवेगाबरोबर प्राणापानाची गती थांबली आहे का? किंवा बुद्धीने विचार करण्याचे थांबले आहे का? किंवा भूक तहान वगैरे शारीरिक धर्म नष्ट झाले आहे का? स्वप्न आणि जागृती अवस्था बंद झाल्या आहेत का? पाय चालण्याची क्रियाही विसरले? यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे जन्ममृत्यू टळले आहेत का? या सर्व गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट बंद पडत नाही. मग त्याग केला तो कशाचा? म्हणून जड प्रकृतीशी संबंध आल्यामुळे प्राकृतिक गुणांनी युक्त झालेल्या पुरुषाला कर्मत्याग करता येत नाही. जड प्रकृतीच्या स्वभावा सामर्थ्याने प्रकृतीजन्य गुणाप्रमाणे त्रिविध कर्म त्याच्याकडून घडते. म्हणून जोपर्यंत ही मायाशक्ती प्रबल आहे तोपर्यंत मी कर्म करीन किंवा टाकीन असं गर्वाने म्हणणे निरर्थक आहे. पहा, रथावर चढून पण रथात निश्चल बसले तरी रथाप्रमाणे आपलेही चलनवलन होत राहते. वाऱ्याच्या माऱ्यात सापडलेले वाळलेले पान वाऱ्याच्या गतीनुसार वेगाने खालीवर भ्रमण करते. त्याप्रमाणे जड प्रकृतीच्या आश्चर्याने कर्मेंद्रियाद्वारे कर्माधीत अवस्थेत राहणाऱ्या पुरुषालाही त्याच्या हातून प्रकृतीच्या स्वाभाविक गुणामुळे कर्म घडत राहते. म्हणून जोपर्यंत जड प्रकृतीशी संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडत नाही. आम्ही कर्माचा त्याग करू असे जे म्हणतात त्यांचा आग्रहच केवळ उरतो. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे श्रेष्ठा ते गुणाधीन आपैसी असे देखे विहित कर्म जे तुले ते सळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले के नारा रंध्र बुझाले
परिमळू ने घे, ना तरी प्राणापानगती, की निर्विकल्प जाहली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया, हे स्वप्नाव बोधू ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू, हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागून नाही प्रकृती मता, कर्मपराधीनपणे निपजतेसे प्रकृती गुणे, एरी धरे मोकिले अंतःकरणे, वाहिजे वाया देखे रथी आरूढिले, मग निश्चळा बैसिजे, तरी चळा होऊने हिंडिजे, परतंत्रा का उचलेले वायू वशे, सळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे, तैसे प्रकृती आधारे, कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्म्यूही व्यापारे, निरंतर म्हणूनी संगू जव प्रकृतीचा, तव त्यागू न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणती तयांचा, आग्रहोची उरे. श्रीकृष्णार्पणमस्तु.